नमस्कार सर्व स्वामी भक्तांना, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सोल जर्नी विथ श्री स्वामी समर्थ। तुमचा दिवस आनंदमय जाओ हीच मी स्वामींपुढे प्रार्थना करते आणि माझ्या माहितीला सुरुवात करते। तर आज जी मी माहिती देणार आहे ना ती आहे की पशु पक्ष्यांची सेवा करण्याने कुठले असे 10 राजयोग आपल्याला प्राप्त होतात। ठीक आहे, त्या अगोदर आपण स्वामींना वंदन करूया आणि मग मी माझ्या माहितीला सुरुवात करते। ठीक आहे, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोटे निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपादराजम शरणम प्रपद्ये। श्री स्वामी समर्थ सर्वांना। पशु पक्ष्यांची सेवा, ठीक आहे, जे मी नेहमीच सांगत असते प्रत्येक व्हिडिओमध्ये, आतापर्यंत मी जितके व्हिडिओ बनवले त्यामध्ये मी ह्याचा उल्लेख माझा असतोच की गाईला चारा, कुत्र्याला बिस्किट किंवा चपाती किंवा जे काही त्यांना लागतं ते देणं, आणि तुम्ही पशुपक्षींना अन्नधान्य। की कुठले असे 10 राजयोग, ह्याला आपल्यासारख्या सामान्य माणसासाठी ना हेच राजयोग आहेत, धनप्राप्तीचाच आहे। ठीक आहे, आता तुम्हाला कुठलीही आर्थिक अडचण असू दे, ठीक आहे, बघा तुम्हाला जर कुठल्याही गोष्टींमध्ये पैसा तुमचा जर अडकला असेल, खूप मेहनत करत असाल तर भेटत नाही आहे किंवा कुठूनही पैशाची व्यवस्था होत नाही आहे, तर जेव्हा तुम्ही ना या सगळ्या सेवा करायला लागतात ना पशुपक्षींच्या सेवा, तर तुम्हाला कुठून ना कुठून काही ना काही व्यवस्था व्हायला सुरुवात होते। ठीक आहे, तर तुम्हाला असं वाटत असेल की राजयोग म्हणजे काय, राज म्हणजे एकदम आयुष्य आरामात जगणं, तर तसं नाही आहे। राजयोग म्हणजे काय, तर सुख समृद्ध आणि समाधान, ठीक आहे, ह्याला बोलतात राजयोग। जो योग आहे तो आहे भाग्योदय। ठीक आहे, तर भाग्योदय कशाने होतो म्हणजे काय, तर तुमचं भाग्य जर तुम्हाला साथ देत नसेल आणि खूप साऱ्या गोष्टींमध्ये तुम्हाला अडथळे येत असतील किंवा तुम्हाला असं वाटत असेल की माझं भाग्य कधी चमकणार किंवा या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी किंवा चांगल्या गोष्टी कधी घडायला सुरुवात होणार, तर त्यासाठीच तुम्हाला पशुपक्षींना अन्नधान्य हे खायला घालायचं आहे। तर तुम्हाला हा नियम बनवून चालायचा आहे की तुम्हाला द्यायचंच आहे, आणि ही अपेक्षा ठेवून नका करू कुठलीही गोष्ट की तुम्हाला त्यातून काहीतरी प्राप्त होणार आहे, काहीतरी असं धनवृद्धी होणार आहे किंवा बघा ह्या सगळ्या गोष्टी ना ऑटोमॅटिकली भेटत जातात। कारण ना जे आपण ना देतो ना ते आपल्याला ना दुप्पट पटीने ना युनिवर्स देत असतं। बिकॉज जसं मी तुम्हाला नेहमी सांगते ना, वरती जे आकाश आहे ना ते CCTV कॅमेरा आहे। ठीक आहे, सगळं काही तिथे रेकॉर्डिंग चाललेली आहे वरतून। तिसरा जो राजयोग आहे तो आहे ग्रहशांती राजयोग। आता बघा घरात म्हणजे बघा आपण एक घर घेतलं आहे, त्याला पण खूप दोष असतात। ठीक आहे, कधी साऊथचं घर असतं, कधी कुठल्याही दिशेचं घर असतं, किंवा किचनमध्ये आपलं जे हॉल असतो, किचन असतं, किंवा मग बेडरूम असतो। आता अग्नी कोण असेल तिथे आपलं किचन हवं, जिथे आपण फायर बर्न करतो। ठीक आहे, जर तो कॉर्नर बरोबर नसेल तर तिथे तो दोष निर्माण होतो। तुमचा हॉलचं डायरेक्शन जर बरोबर नसेल तर तिथे तो दोष निर्माण होतो। तर हे जे ग्रह दोष आहेत ना हे नष्ट व्हायला सुरुवात होतात जेव्हा तुम्ही पशुपक्षींना, कुत्र्याला आणि गायला चारा द्यायला लागता तेव्हा। तिसरा राजयोग आहे। चौथा जो राजयोग आहे तो आहे पित्रांची कृपा। पित्रांची कृपा ही प्राप्त व्हायला सुरुवात होते। जेव्हा पित्रांची कृपा आपल्याला भेटते ना तेव्हा मग आपलं आयुष्य पूर्ण पालटून जातं। ठीक आहे, कारण पितृ जर खुश नसतील तर आपल्या आयुष्यात कुठलीही आपली गाडी म्हणजे आयुष्याची गाडी ही पुढे आपण नेऊच नाही शकत। तुम्ही काहीही करायला जाल ना तुम्हाला अडथळे येणारच, कारण तुमचे पितृ खुश नाही आहेत, ते अतृप्त आहेत। ठीक आहे, तर तुम्हाला त्यासाठी तुम्हाला या सेवा करायच्या आहेत। नंतर मग बघा संकटनाशन राजयोग। संकटनाशन राजयोग म्हणजे काय, तर जे काही संकट, बाधा, ठीक आहे, तुम्ही कुठलंही काम करायला जातात आणि ते पूर्ण नाही होत किंवा अर्ध्यातच राहतं, किंवा तुम्ही कुठलंही विचार ठरवता करायचा पण तो पूर्ण होत नाही, तुम्ही अंमलात आणत नाही तो, किंवा तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी सतवतात आणि तुम्ही ते करू नाही शकत। ठीक आहे, तर मग त्याला काय बोलतात की संकटनाशन राजयोग। ठीक आहे, तर तुम्हाला काय, तर संकटामधून तारतात या सगळ्या गोष्टी। ठीक आहे, तर म्हणून तुम्हाला पशुपक्षींना अन्नधान्य, गाईला, कुत्र्याला हे द्यायचंच आहे, आणि नदीमध्ये मासा दिसत असेल तर त्यांनाही तुम्ही अन्न घालू शकता। जो योग आहे तो आहे पुण्यवृद्धी योग। आता पुण्यवृद्धी योग म्हणजे काय, तर आपल्याला पुण्य म्हणजे आतापर्यंत जर तुमची चुकीची कर्म होती तर तुमचा पापाचा घडा संपला आहे आणि तुम्ही सकारात्मक गोष्टी ह्या सगळ्या करायला लागतात। पशुपक्षींना जेव्हा तुम्ही अन्न द्यायला लागता तेव्हा समजायचं की तुम्ही खरोखर ना एक पुण्याकडे वळत चालला आहात। आपण ना ठरवतो खूप गोष्टी करायच्या आहेत, पण त्या आणि स्पेशली
जे चांगले कार्य आहेत ना, म्हणजे पशुपक्षींना अन्नधान्य, वृद्धांची काळजी घेणं, किंवा मग ऑर्फनेजमध्ये जाऊन मुलांची काळजी घेणं, किंवा ब्लाइंड जी मुलं असतात त्यांना मदत करणं. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण करायला लागतो ना, तेव्हा कुठे ना ती बुद्धी आपल्याला ना देव देतात. कारण ना तेवढी तुम्ही तेवढ्या लेवलची तुमची ना विचार करण्याची क्षमता आहे की तुम्ही त्या लेवलचा विचार करून ना दुसऱ्यांची मदत करू शकाल. म्हणजे काय तर माणुसकी जपाल. म्हणजे काय तर तुम्ही उद्देशाशी जोडले आहेत. बघा, माणूस आहे ना या धर्तीवरती आहे ना, आपण जे भोगायला आलो आहात ना, त्याच्यावरती जेव्हा माणूस उठतो ना, तेव्हा तो पुण्याकडे वळतो. ठीक आहे, पुण्याकडे वळतो म्हणजे काय तर पुण्य कार्य जे घडायला लागतं ना, ते देव घडवतात. तेव्हाच तुमचं मिलन होतं देवांशी. जेव्हा तुम्ही पुण्य कार्य करायला लागाल ना, तेव्हा समजून जा की तुमचं आणि देवांचं कनेक्शन खूप स्ट्रॉंग बिल्ड झालं आहे. बिकॉज आहे ना, पुण्य कार्य खूप कमी लोक करू शकतात या धर्तीवरती असून. विचार तर खूप करतात, दयाभाव ममताभाव सगळ्यांमध्येच असतो, पण खरोखर सगळे करतात का? तुम्ही फक्त विचारून किंवा आजूबाजूला बघा. तुम्ही करत कोण नाही. मनात सगळे भावना आहेत, मनात सगळ्यांना करायचं आहे, पण ते करणं शक्य होत नाही. ते तेव्हाच करणं शक्य होतं ना जेव्हा तुम्ही ना आतून खाली होतात आणि जेव्हा देवांशी तुमचं स्ट्रॉंग कनेक्शन बिल्ड होतं ना, तेव्हाच तुम्ही पुण्याकडे वळता. म्हणजे काय तर पुण्य कार्य करायला लागतात आणि ते स्वामी किंवा कुठलेही इष्ट तुमचे असेल ते तुमच्याकडून करून घेतात. ठीक आहे, तर ह्याला बोलतात पुण्यवृद्धी राजयोग. ठीक आहे, म्हणजे काय तर तुमच्याकडून पुण्य गोष्टी घडत आहेत. ठीक आहे, हा राजयोग आहे. हा छोटा मोठा योग नाही आहे, हा खूप मोठा योग आहे. बघा, तुम्ही मोठे मोठे जे साधू संत आहेत ते 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 राजयोग म्हणजे पैशांमधून तोलून राजयोग, तुम्ही तुलना नका करू या गोष्टींची. राजयोग म्हणजे काय तर त्या साधू संतांना ज्या लेवलचं ज्ञान आहे तो खरा राजयोग आहे. ती लेवल अचीव करणं ते तेव्हाच होऊ शकतं जेव्हा देवांची मर्जी असते तेव्हा. ठीक आहे, तर तुम्ही जर पशुपक्षींना जर तुम्ही अन्नधान्य देत असाल तर पुण्यवृद्धी राजयोग तुम्हाला भेटला आहे. कारण काय तर देव तुमच्याकडून ते सत्कर्म करून घेत आहेत. ठीक आहे, 7वा आहे घरामध्ये सुख शांती. ठीक आहे, घरामध्ये सुख शांती म्हणजे काय तर घरामध्ये खूप खेळीमेळीचं वातावरण नसतं. काय काय घरात खूप ताणतणाव क्लेश असतो. ठीक आहे, छोट्या छोट्या गोष्टीतून वादविवाद या सगळ्या गोष्टी होत असतात. तर घरामध्ये सुख शांती जेव्हा असते ना, त्याला खरा राजयोग म्हटलं जातं. ठीक आहे, संतान सुख आणि परिवार राजयोग. तर तुम्हाला जर संतान प्राप्ती आहे, बघा, जर तुम्हाला तुमची जी संतान आहेत म्हणजे तुमची मुलं आहेत ती तुमच्या बरोबर खूप व्यवस्थित वागत आहेत, तर तो सुद्धा राजयोगच आहे तुमच्यासाठी. कारण बघा रोग बाधा, जर तुम्हाला कुठलाही रोग आजारपण असेल, ठीक आहे, तर त्यातून तुम्ही मुक्त आहात. म्हणजे तुम्हाला कुठलाही आजार नाही आहे, हेल्थ इश्यू नाही आहे, तुम्हाला कुठल्याही गोष्टींचा त्रास नाही होत, तुम्हाला थकवा नाही जाणवत, किंवा तुम्हाला तुमची चिडचिड होत नाही, किंवा तुमचं मन शांत आहे, तुम्ही आतून खूप शांत आहात. तुमच्या ना बाहेरच्या ओरामधून ना लोकांना सकारात्मकता दिसते. ह्याचा आहे की तुम्ही रोग बाधा म्हणजे काय तर तुम्ही ह्या सगळ्यामधून मुक्त आहात, म्हणून चेहऱ्यावरती ती शांतता दिसून येते. तर बघा, 10वा जो योग आहे तो राजयोग आहे की ईश्वर कृपा. सगळ्यात मोठा, मी तर बोलीन सगळ्यात मोठा योग आहे हा. जर ईश्वराची प्राप्ती तुम्हाला झाली आहे ना, जर तुम्हाला देव कळतात आहे ना आणि देवाच्या सानिध्यात तुम्हाला राहायचं मन करतंय, म्हणजे अखंड, म्हणजे तुम्हाला ह्या सत्याशी तुम्ही भेटला आहात की ईश्वर सत्य आहे. ठीक आहे, ह्या सत्याशी जर तुमची जाणीव झाली आहे तर तो सगळ्यात मोठा राजयोग आहे. ठीक आहे, तर बघा, हेच आहेत 10 राजयोग जे मला तुम्हाला सांगायचे होते. जर तुम्हाला प्राप्त झाले आहेत तर खरोखर तुम्ही खूप खूप नशीबवान आहात. ईश्वराशिवाय तुम्ही हे पुण्य कार्य म्हणजे काय तर पशुपक्षींना अन्नधान्य देणं, गाईला चारा घालणं, कुत्र्याला बिस्किट किंवा ह्या सगळ्या गोष्टी देणं, हे तुमच्याकडून जर घडतंय तर खरोखर तुम्ही खूप नशीबवान आहात. ठीक आहे, तर हीच होती माझी माहिती. मला हेच आज तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं की कुठले असे 10 राजयोग आहेत जे तुम्हाला पशुपक्षींची, गायीची आणि कुत्र्याची सेवा करून तुम्हाला भेटतात. ठीक आहे, तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वस्थ राहा, स्वामींच्या नामात आपलं मन रमून राहा आणि कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.